पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर होतोय। पश्चिम बंगालमध्ये एक्झिट पोलनुसार ममता दीदींचं सरकार जाणार आहे। चाणक्य आणि मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपचं कमळ फुलतंय। तर मॅट्रिक्सचा एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहूया। टीएमसीला इथे 125 ते 140 जागा, भाजपला 141 ते 161 जागा। मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार इथे भाजपचं सरकार, चाणक्यानुसार या ठिकाणी टीएमसी 130 ते 140 जागा तर भाजप 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। पोल डायरीनुसार टीएमसी 99 ते 127 तर भाजप 142 ते 171 जागांचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। प्रजापोलनुसार टीएमसी 85 ते 110, भाजप 178 ते 208 जागांचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तिन्ही एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन करणार असा अंदाज आहे। पुन्हा एकदा आपण पाहूयात तर मॅट्रिक्समध्ये टीएमसीला 125 ते 140 जागा, पोल डायरीनुसार 99 ते 127 जागा, चाणक्यानुसार 130 ते 140 जागा टीएमसीला मिळण्याचा अंदाज आहे। तर भाजपची विन विन कंडिशन आहे। यामध्ये पोल ऑफ पोलमध्ये भाजप मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार 146 ते 161 जागा, पोल डायरीनुसार 142 ते 171 जागा, चाणक्यानुसार 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर झालेला आहे। काँग्रेसच्या सत्तेचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। केरळमध्ये डाव्यांची सत्ता जाणार आणि काँग्रेसची सत्ता इथे येणार असे एक्झिट पोल सांगतायत। पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार यूडीएफला इथे 66 ते 76 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर केरळमध्ये पीपल्स इन्साइटचा एक्झिट पोल एलडीएफ इथे 58 ते 68 जागा आणि यूडीएफला या ठिकाणी 66 ते 76 जागा मिळण्याचा अंदाज आहे। भाजपला 10 ते 14 जागा या ठिकाणी मिळण्याचा अंदाज आहे। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन सत्ता कायम राखणार असे एक्झिट पोल सांगतायत। चाणक्य आणि पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार डीएमकेची सत्ता या ठिकाणी कायम राहणार असा अंदाज आहे। डीएमके आणि काँग्रेस या ठिकाणी 120 ते 140 आणि एआयडीएमके आणि भाजप या ठिकाणी 60 ते 70 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार सुनेत्रा पवारांना 87% ते 92% मतं मिळण्याचा अंदाज आहे। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना 1 ते 2 लाख मतांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार अक्षय कर्डिलेंना 70% मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंना 95,000 ते 1 लाख मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना 1 ते 2 लाख मतांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार आता विधान परिषदेच्या बातम्यांकडे वळूयात। विधान परिषदेसाठी आणखी ट्विस्ट आलाय। विधान परिषदेसाठी ठाकरेंकडनं अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। काँग्रेसही विधान परिषदेसाठी उमेदवार देणार आहे। पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस उमेदवार घोषित करेल। विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतं। विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आली। आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। बऱ्याच नावांची चर्चा होती, माझ्या नावावर एकमत झालं, तरी ज्या ज्या नावांची चर्चा होती तेवढे सक्षम नेते शिवसेनेमध्ये आहेत। संख्या एकनेच जाऊ शकते म्हणून माझी निवड झाली, याची जाणीव पूर्णपणे मला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांची इच्छा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जावं अशी असताना मला ही संधी मिळाली, ही त्याच्यातल्या त्याच्यात आणखी मला असं वाटतं महत्त्वाचं आहे। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे लढणार अशी चर्चा होती, पण आदित्य ठाकरेंनी अचानक दानवेंचं नाव घोषित केलं। उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार नसतील तर काँग्रेस उमेदवारी देण्याबद्दल विचार करेल असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं। पण ठाकरेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंऐवजी दानवेंचं नाव घोषित केलंय। त्यामुळे काँग्रेस यावर आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत। विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची आहे। प्रदेशाध्यक्ष स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि कन्सेन्ससने ही उमेदवारी झालेली नाही, ही माझी माहिती आहे। आणि त्यामुळे कदाचित
काँग्रेस आपला उमेदवार देईल? मला असं वाटतं, मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तेवढं मला माहिती आहे, त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार आहे. काँग्रेसशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो, आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहेत का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार. पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना. आमच्या महाविकास आघाडी म्हणून समन्वय ठेवण्यासाठी चर्चा होऊन उमेदवारी घोषित व्हावी, जशी पवार साहेबांच्या संदर्भात एकमत झालेलं, तसंच उद्धव साहेबांच्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत होतं. पण नवं नाव कोणतं आलं असेल आणि त्या संदर्भात कुठली चर्चा झाली नसेल, चर्चा न करता पुढे गेलं असेल तर ते आम्हालाही योग्य वाटत नाही. पण तुम्ही शेवट तुम्हाला लढवायचं आहे, कोणाला लढवायचं, पण किमान चर्चा तरी आमच्याबरोबर व्हावी ही आमची रास्त अपेक्षा होती. पण ती चर्चा दुर्दैवानं आमच्याबरोबर न करता ते नाव घोषित केलेलं आहे. विधान परिषदेसाठी सुषमा अंधारेंचं नाव चर्चेत होतं. दानवेंना उमेदवारी मिळाल्यानंतर अंधारे नाराज झाल्याच्याही चर्चा आहेत. अंधारेंनी याबद्दल सूचक ट्विटही केलंय. आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान असं ट्विट करत अंधारेंनी उद्धव ठाकरेंसोबतचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ शेअर केलाय. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात राहिले तर 9 पैकी 9 जागा महायुतीच्याच निवडून येतील असा दावा उदय सामंतांनी केलाय. उद्धव ठाकरे हे जर गटाकडनं महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल असे दावे वारंवार संजय राऊत करतात. महायुतीचे नेते ते काय म्हणतात मला माहित नाही, परंतु उमेदवार जर 10 झाले तर काय, त्याच्यामुळे उमेदवार जर 10 झाले तर महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. विधान परिषदेवरून महाविकास आघाडीतल्या गोंधळाचा भाजप फायदा घेण्याची शक्यता आहे. विधान परिषदेसाठी भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अतिरिक्त उमेदवार देण्याबद्दल भाजप नेते केंद्रीय पातळीवर चर्चा करण्याची सुद्धा शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त मतं आहेत. भाजपनं सध्या 5 उमेदवार जाहीर केलेत, त्यामुळे भाजप आता 6वा उमेदवार देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपला 6, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा आहे. तर महायुतीचं एकूण संख्याबळ आहे 228, ज्यात भाजपचे 131 आमदार, शिवसेनेचे 57 आमदार, राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. त्यामुळे संख्याबळानुसार महायुतीचे 9 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचं एकूण संख्याबळ आहे 46, त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना 20 आमदार, काँग्रेस 16 आमदार, पवारांची राष्ट्रवादी 10 आमदार आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचा एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. शिवसेनेमध्ये पक्ष विलिनीकरणासाठी बच्चू कडू सकारात्मक असल्याचं दिसून आलेलं आहे. दिव्यांग शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर शिंदेंसोबत जायला हरकत काय, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष विलिनीकरणासाठी बच्चू कडू सकारात्मक असल्याचं दिसून आलंय. शेतकरी आणि दिव्यांगांचं भलं होत असेल, न्याय मिळत असेल तर शिंदेंसोबत जायला हरकत काय, असं बच्चू कडू म्हणालेत. तर चर्चेवेळी शिंदेंकडे या संदर्भात प्रस्ताव देण्याची तयारीही बच्चू कडूंनी बोलून दाखवली. चर्चा तर होऊ द्या ना. आणि मी मग म्हटलं का पद हा आमच्यासाठी विषय फार महत्त्वाचा नाही आहे, मुद्दे महत्त्वाचे आहे आणि मुद्द्यासाठी लढू. जे काही करू ते शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग बांधव असेल, यासाठी लढावं ही आमची खरं तर प्रामाणिक इच्छा आहे. त्या सगळ्या मुद्द्याला जर मोठा पक्ष भेटत असेल, त्याची ताकद भेटत असेल तर त्याचा विचार करायला काही हरकत नाही. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात. बच्चू कडूची जी काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल. दिव्यांग शेतकऱ्यांसाठी मोठ्या पक्षाची साथ मिळाल्यास विचार करायला हरकत नाही. पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवड आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद दिलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो. अशी काही चर्चा झाली नाही. कसं आहे, विधान परिषद मला तर हेच माहीत नव्हतं. मी आता हिमालयातून पायी चालून आलो, म्हणजे मी आलो नाही हे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बातमी चालली.
एकंदरीत. आणि बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. 4-5 दिवसापूर्वी नक्कीच त्यांची माझी चर्चा झाली होती, परंतु या सगळ्या गोष्टीचा निर्णय हे माननीय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. विधान परिषदेचं तिकीट उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हा निर्णय माननीय शिंदे साहेब घेत असतात. नागपुरात बागेश्वर बाबाने श्याम मानव यांना आव्हान दिलेलं आहे. 5 दिवस नागपुरात आहे, चमत्कार सिद्ध करा म्हणणाऱ्यांनी दरबारामध्ये यावं असं आव्हान बाबांना दिलेलं आहे. यावर अनिसच्या श्याम मानव यांनी सुद्धा बागेश्वर बाबाला प्रति आव्हान दिलंय. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान दिलंय. जे चमत्कार सिद्ध करा असं म्हणतात त्यांनी माझ्या दरबारात यावं असं बागेश्वर बाबा म्हणालाय. तर बागेश्वर बाबानं नागपूर पत्रकार संघात येत चमत्कार सिद्ध केल्यास 80 लाख रुपयांचं बक्षीस देऊ असं चॅलेंज श्याम मानव यांनी दिलंय. शेजारच्या रूममध्ये 10 वस्तू ठेवलेल्या असतील पत्रकार संघाच्या बाजूच्या आणि त्यातल्या 10 वस्तू ओळखून दाखवाव्या. हे दोन्ही जर ते 90% करेक्ट सांगू शकले ही प्रक्रिया 2दा पार पाडली जाईल आणि दोन्हीदा ते 90% करेक्ट सांगू शकले तर याचा अर्थ त्यांनी हे आव्हान दिव्य शक्तीचं जिंकलं आहे असा त्याचा अर्थ होईल. बागेश्वर बाबांनी चमत्कार केला तर 30 लाख नाही 80 लाख मिळणार. 80 लाख त्यांना मिळणार आहे. दुसरीकडे बागेश्वर बाबानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस, वंचित आणि शेकापनं आंदोलन केलं. ठाण्यातही काँग्रेसनं बागेश्वर बाबा विरोधात आंदोलन केलं. नितीन गडकरीजी पण त्या ठिकाणी बसलेले आहेत, मात्र त्यांनी एक चकार शब्दही काढला नाही. याचा अर्थ बागेश्वर धाम यांच्या वक्तव्याला ते देखील सहमत आहे. या संदर्भातली माफी ही दस्तूरखुद देवेंद्र फडणवीस यांनी मागणं हे अपेक्षित होतं. बघा कोश्यारी बागेश्वर बाबा दुसरं गायकवाड बाबा बुलढाण्याचे खरात बाबा सुद्धा त्यांचेच आहेत. ही सगळी भारतीय जनता पक्षानं पोचलेली पिलावर आहे. मुंबईमधल्या डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू कलिंगड खाल्यामुळे झाला की पेन किलर सदृश्य पदार्थामुळे झालेला आहे असा प्रश्न उपस्थित झाला. आता फॉरेन्सिक अहवाल आल्यावरच मृत्यूचं कारण समोर येणार आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यू प्रकरणात शरीरात पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. पोस्टमॉर्टम दरम्यान हा संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत असली तरी रुग्णालय प्रशासनानं याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. सोमवारी जे रुग्णालयात 4घांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. या प्रकरणात प्राथमिक निष्कर्षानुसार अन्न विषबाधेची शक्यता वर्तवली जाते. मात्र सामान्य अन्न दूषिततेमुळे इतक्या वेगानं मृत्यू होणं दुर्मिळ आहे असं डॉक्टरांनी नमूद केलंय. फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासनानं स्वतंत्र तपास सुरू केलाय. अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून 11 नमुने जप्त केले. बिर्याणी, कलिंगड, माठातील फ्रीजमधील पाण्याचे नमुने जप्त केले. कच्चा आणि शिजवलेला भात, कच्चं शिजवलेलं चिकणही जप्त केलं. खजूर आणि काही मसालेही तपासणीसाठी घेतले. अन्न निरीक्षकांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोन जप्त करून चौकशी सुद्धा सुरू केली आहे. अब्दुल्ला डोकाडिया यांच्या व्यावसायिक व्यवहारांबाबत आणि बँक व्यवहारांबाबतही तपास सुरू आहे. मुंबईमध्ये अनेक दुकानांमधून कलिंगड गायब झालेत. पायधुणीतल्या दुर्घटनेनंतर भीतीपोटी विक्रेत्यांसह ग्राहकही कलिंगड खरेदी करण्यास घाबरतायत. बीडच्या मसाजोग पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा धक्कादायक असा पराभव झालेला आहे. स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय. बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नीचा धक्कादायक पराभव झालाय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली होती, ज्यात अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांचं एकमेकांविरोधात आव्हान होतं. दरम्यान राज्याचं लक्ष लागलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मस्साजोगमधील पोटनिवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा पराभव करत स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय. मी पहिला बी सांगितलंय, मी या दोघर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो. अत्यल्प काळामध्ये 20 दिवसाच्या कालावधीमध्ये जी ही ग्रामपंचायत लढण्याची तयारी झाली आणि जे या गावकऱ्यांनी
रात्रंदिवस एक करून जी निवडणूक लढवली त्या सगळ्यांचे आभार आहेत. हा जो पराभव झालेला आहे तो आम्ही मान्य करतो. शिंदे सेनेकडनं विधान परिषदेसाठी बच्चू कडू गोरेंचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते. थोड्याच वेळामध्ये या संदर्भात नंदनवन निवासस्थानी बैठक होणार आहे. बच्चू कडू नीलम गोरेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.